आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया, आवाज जनसामान्यांचा। दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या 75व्या अमृत महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यानिमित्त उपस्थित नामांकित वक्ते व महाराष्ट्रभर कवी म्हणून गाजलेले गणेश शिंदे यांच्या आज रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानासाठी तालुका आणि घोडेगाव पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने श्रोते, ग्रामस्थ आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना माजी विद्यार्थी आणि उद्योजक संजय मचे यांनी नमूद केलं की सन 1948 साली सुरू झालेल्या शाळेत हजारो विद्यार्थी घडलेत। त्यांच्यासह अनेक दिग्गज शासकीय आणि प्रशासकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं नमूद शाळेचा चेहरामोहरा बदललाय। त्यातील अनेक मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलं असून यावेळी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी स्वागत केलंय। दीप प्रज्वलन करण्यासाठी मनोहर वीर, माजी जिल्हा शिक्षण अधिकारी गणेश शिंदे, कवी व व्याख्याते अनिल शिंदे, गट शिक्षण अधिकारी राजेंद्र म्हस्के, सरपंच रामदास घोडके, माजी उपसरपंच सुदाम वाघमारे, उद्योजक संजय मचे, संतोष फटे, अजित शेख, पत्रकार किशोर मचे, समीर मचे, समीर शिंदे, पत्रकार बाळासाहेब काकडे, गजानन ढवळे सर, डॉक्टर राम मचे, सतीश उलाखे, नवनाथ पवार, रमेश शेळके, विशाल मचे, संदीप पवार, नितीन वाघमारे, बाळासाहेब भिसे सर, संजय रामफळे सर, मुख्याध्यापक मिटू लंके सर विचार मंचावर उपस्थित होते। या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक उद्योजक सतीश मचे यांनी केलं। त्यांनी सांगितलं की माजी विद्यार्थ्यांनी लोकसभागातून 5 वर्षात लक्षावधी रुपये निधी संकलित केलाय। विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केलाय। वेगवेगळ्या उपक्रमातून माजी विद्यार्थी डॉक्टर राम मचे यांनी मोठी मदत केली। लॅव्हेंडर लॅबनेही मदत केल्याचं सांगत अथर्व ग्रुपचंही स्वागत केलंय। यावेळी एलईडी आणि प्रिंटर देणाऱ्या तसंच वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या सर्वांचं त्यांनी स्वागत केलंय। जिल्हा परिषद शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर व व्याख्याते यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या प्रसंगी शाळेच्या आठवणींना उजाळा देणारी चित्रफित दाखवल्यानं सर्व उपस्थितांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणवले तर लहान थोरांनी आनंद व्यक्त केलाय। प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शाळेसाठी ज्या ज्या दानशूरांनी मदत केली त्यांचे अभिनंदन केलं। शाळेला मदत देण्याची दानत ही शिक्षणाने आणि शाळेनेच दिली। जादूची कांडी फिरून कोणताही चमत्कार होत नाही। प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाण्यासाठी शिक्षण एवढाच पर्याय आहे। केवळ परीक्षा आणि मार्क्ससाठी आपण शिक्षणाकडे पाहण्याऐवजी त्या पलीकडे शिक्षणाकडे पाहणं गरजेचं आहे। आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवरच विश्वास ठेवायला हवा। मोठी स्वप्न बघायला हवीत। उद्योगात आणि व्यापारात यावं यासाठी शिक्षण व्यवस्थांनी लेकरांना दृष्टी दिली पाहिजे। नाहीतर आपण फक्त नोकऱ्यांच्या रांगा निर्माण करतोय का असे भासायला नको। यासाठी व्यवसायाकडे मार्ग निर्माण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्वाभिमान शून्य पिढी निर्माण होण्यापेक्षा मनगटावर विश्वास असणारे नागरिक शाळेने घडवले पाहिजेत असंही शिंदे यांनी नमूद केलंय। शिक्षणातून स्वाभिमानी पिढी तयार होणं अपेक्षित आहे। अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त विद्यार्थी घडवण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा असं सांगत असताना अनेक उदाहरणावरून आणि संदर्भातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय। ज्ञानाला पर्याय नाही, सुविधांचा अभाव सांगू नका। अनेक लोकांनी प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केली। डॉक्टर आंबेडकर, अब्दुल कलाम, माणिक शहा यांच्यासह अनेक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिली। ग्रंथालयातील पुस्तक वाचा, मैदानावर शारीरिक खेळ खेळा। शरीर आणि डोकं सशक्त राहण्यासाठी याशिवाय पर्याय नाही। जीवनात आपण मालक नाहीत, विश्वस्त आहोत। येथे काहीही शाश्वत नाही। याबाबत कबीराच्या दोह्याचा संदर्भ सांगून तुकारामाचा अभंग नमूद केला। या शाळेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी दातृत्व दाखवलं त्यांचे आभार त्यांनी मानलेत। आणि निसर्गासारखं वागा, एक धान पेराल तर त्याच्या हजारो पट परत मिळेल। संस्कार पेरा, निसर्गाचे नियम पाळा, आनंदी राहा, हातात देण्याची दानत ठेवा, काळ आणि वेळेनुसार बदला असं मार्गदर्शन गणेश शिंदे यांनी उपस्थितांना केलंय। यावेळी आमदार बबनराव पाचपुते, गौरी शुगरचे एमडी रोहिदास यादव, राजेंद्र म्हस्के, सरपंच रामदास घोडके, डॉक्टर विकास सोमवंशी, डॉक्टर रविराज मचे, बाळासाहेब महाडिक, सोमवंशी गुरुजी, दिनकर मचे गुरुजी, राजू इतापे, जालिंद्र पाडळे, मारुती वागसकर सर, प्रमिला गावडे मॅडम, सुदाम वाघमारे, योगेश भोसले, स्वीय सहाय्यक, माजी मुख्याध्यापक ससानी सर, राजेंद्र मचे, अनिल दरेकर, उत्तम फटे, डॉक्टर वैभव मचे, मीना मचे, मनीषा घोडके, पल्लवी शेलार, परहर मॅडम, मेजर बुलाके, योजना तिखोने, दळवी मॅडम, सुभाष बोराडे, दरेकर सर, गोपाळ ससाने गुरुजी, शिंदे सर, रावसाहेब वाघमारे, दरेकर सर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, आजी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। घोडेगावचे सरपंच रामदास घोडके व माजी उपसरपंच सुदाम वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आज एक नवीन उपक्रम राबवलाय। आपण पाहतायत की माझ्यासोबत जे माजी विद्यार्थी आहेत याच शाळेतून शिकून गेले आणि आज आपल्या ज्ञानाच्या आणि कार्याच्या जोरावरती त्यांनी आपली आपली उंची समाजामध्ये प्रस्थापित केली। आपल्याला एक कविता होती बघा, मजा आवडते ही मनापासून शाळा लाविते लळा। ती केवळ कवितेपुरतं मर्यादित न राहता आपण कोणत्याही मोठ्या पदावर जरी असलो तरी सुद्धा
आपली पाळंमुळं ही गावात आपल्या शाळेत रुजलेली असावीत या उद्देशानं या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शाळेसाठी भरभरून काय काय करता येईल याचा विचार केला. आज आपण हे जे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय, या शाळेतल्या 2 माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शाळेची इमारत, या शाळेचं कंपाऊंड, या सगळ्या सुविधा आज इथे उपलब्ध करून दिल्या. मी आता पाहिलं की इथे एक सुंदर असं ग्रंथालय पण आहे. म्हणजे सिलेबसच्या पलीकडे जाऊन, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, नवनवीन पुस्तकं वाचली पाहिजेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मला वाटतं शाळा काम करते. यासाठी ज्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली त्यांचं तर मी कौतुक करतोच, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज अनेक माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. एकमेकांशी संवाद होईल, एकमेकांशी गप्पा होतील, सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतील तर एकमेकांच्या ओळखीतूनच आणखी काही नवीन शाळेसाठी करता येईल का याचं विचारमंथन आज या ठिकाणी होईल. मचे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज मला इथे बोलवलं. आज मी इथल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि शाळेच्या नवनवीन उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा देतो.